लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्वभाग पत्रकार संघटनेकडून निषेध, कारवाईच्या मागणीसाठी निवेदन। विटा शहरामधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयतानी लोखंडी रॉडनं वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपींवर आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज उमदी परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय संदीप कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, हल्ला कृती समितीचे तालुकाध्यक्ष राहुल सांगपाळ, महादेव कांबळे, लखन होनमोरे, सुभाष कोकळे, राजू पुजारी, विनोद राठोड, रामण्णा सनाळे, पांडुरंग कोळी, धानप्पा कोहळी, सतीश आजमानी, रियाज जमादार, राजू जमादार, यल्लाप्पा कावडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। विटा येथे पत्रकार आमचेच बांधव प्रसाद पिसाळ यांच्यावर भ्याड जो हल्ला झाला, हल्लेखोर कुणीही असो पण त्याच्यावर कडक पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याला शिक्षा व्हावी। पुन्हा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पत्रकारांवर हात उचलण्याची कुणाची हिंमत होऊ नये अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही उमदी आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी माननीय संदीप कांबळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केली की जिल्ह्याचे SP साहेब यांनी जो कुणी त्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या ऑफिसमध्ये घुसून ज्यांनी भ्याड हल्ला केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे आम्ही इथं केलेली आहे। उमदी पोलीस ठाणे या ठिकाणी उमदीच्या सर्व परिसरातील माडगाव, संख असतील या ठिकाणी विटा येथील परवा झालेल्या जिओ चॅनलच्या एका पत्रकारांना म्हणजे आपले प्रसाद पिसाळ यांच्यावरती जो खुनी हल्ला झाला त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि त्या व्यक्तींवर जे कोणी असतील त्यांच्यावर जे हल्ला केलेले लोक आहेत त्यांच्यावर सन्माननीय पोलीस अधीक्षक आणि बाकीचे आपले जे सुनील साळुंखे साहेब आहेत, बाकीचे जे पोलीस स्टाफ असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना जे कायद्यामध्ये बसेल ती योग्य ती शिक्षा करावी या मागणीसाठी आपण या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय कांबळे साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहोत। आणि आमची एक मागणी आहे, जिल्ह्यामध्ये असा प्रकार कुठेही घडला तरीही आम्ही जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो आम्ही सगळे एकजुटीनं या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।